नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात येणारी संकष्ट चतुर्थी जिचं नाव आहे विभुवन चतुर्थी. अधिक मासाची चतुर्थी किंवा मलमासाची चतुर्थी म्हणूनही तिला ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला काही ना काही महत्त्व आहेच, पण अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी सर्वात खास मानली जाते, कारण ही चतुर्थी तब्बल 3 वर्षांनी येत असते. अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही काही साधी संकष्टी नाही बरं, अशी दुर्मिळ संधी असते जी अनेक वर्षांनी एकदाच येत असते. तर मग या दिवशी नेमकं काय करावं, संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं, श्री गणेशाची पूजा कशी करावी, कोणते मंत्र जाप करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. 3 जून 2026 बुधवार या दिवशी अधिक मासातील चतुर्थी आलेली आहे आणि या अधिक मासात येणाऱ्या या चतुर्थीला विभुवन संकष्ट चतुर्थी असे नाव आहे. ही 3 वर्षानंतर म्हणजे दर धोंड्याच्या महिन्यात येते. धोंड्याच्या महिन्यामध्ये येते किंवा अधिक मासामध्ये येते. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की 3 वर्षातून एकदा येणाऱ्या विभुवन संकष्ट चतुर्थी जे व्रत करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळे संकष्टही दूर होऊन त्या व्यक्तीचे घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते. आणि तुम्ही वर्षभरामध्ये संकष्ट चतुर्थीचा व्रत करत असाल किंवा नसाल, पण विभुवन संकष्ट चतुर्थी नक्की मनोभावे करा, भक्तिभावाने करा. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व गणेशाला सांगा. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्की गणेशाला सांगा. गणेशा तुमच्या सर्व शंका समस्या दूर करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. आता जाणून घेऊया की या दिवशी नेमकं काय करायचं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शक्य असल्यास स्वच्छ लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या कलसात जल घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांचं स्मरण करून देवघरातील पूजेला सुरुवात करावी. गणपती बाप्पांना स्नान घालावे. तुम्ही पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून किंवा मग सुरुवातीला पंचामृताने स्नान घालून नंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालून गणेश मूर्ती कोरडी करून आसनावर स्थापन करावी. तुमच्याकडे जर गणेश मूर्ती नसेल, मात्र फोटो असेल तर फोटोची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर एक सुपारी सुद्धा ठेवली तरीही चालेल. श्री गणेश म्हणून तुम्ही याच पद्धतीने पूजा करू शकता. तसेच दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकता किंवा तेलाचाही लावू शकता. फक्त तेलाचा दिवा जेव्हा तुम्ही लावाल तर त्यामध्ये दुहेरी वात हवी आणि शिवाची जाते ते कापसाची वात आरती सुद्धा ही गणेश पूजा करताना जरूर लावावी. अनुभवायला मिळतो, आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर व्हायला सुद्धा मदत होत असते. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा समोर दिवा लावायचा आहे. बाप्पाला सेंदूर, लाल फुलं, 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी 21 दुर्वाचा हार बाप्पाला अर्पण करावा. बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक, पेढे, लाडू, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आता ही दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा सुद्धा जप करावा, कारण हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, गणपती स्तोत्र किंवा गणपती बाप्पांची आरती करणे. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे या दिवशी नक्की गणपती बाप्पांची सेवा करावी. तर अशा पद्धतीने तुमची सकाळची गणपती बाप्पांची विभुवन संकष्ट चतुर्थी पूजा पूर्ण होते. यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आता उपवासामध्ये तुम्ही दूध, दही, ताक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फळं, साबुदाण्याचे खिचडी पदार्थ जे उपवासाला तुम्ही खाता ते सर्व तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता, त्यात काहीही हरकत नाही. आता रात्री पूजा कशी करायची, रात्री उपवास कधी सोडायचा याबद्दलची माहिती देते. बघा, रात्री काय पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे हे सुद्धा सांगते. रात्री देखील उपवासाचे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध दुर्वा, लाल फुलं, हळद फुलं वाहून त्यानंतर चंद्रोदयाची वेळ ही 9:50 असेल. यावेळी तुम्ही रात्री चंद्र जर दिसला नाही तर 9:50 तुम्ही चंद्रदेवाच्या नावाने अर्घ्य देऊन त्यानंतर संकष्ट चतुर्थीची व्रत कथा वाचावी आणि शेवटी आरती करून कळत नकळत तुमच्या झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करावी. त्यानंतर उपवास सोडू शकतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे म्हणजेच पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि ज्यांना चंद्रोदय सांगितलेला चंद्रदोष सांगितलेला आहे त्याने चंद्राची स्थिती कमजोर सांगितली आहे तर ते सुद्धा मजबूत होत असते.
आता बघा, रात्री आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. सध्या अधिक मास चालू आहे, तर तुमचे भरपूर उपवास चालू असतील. चतुर्थीचा हा उपवास गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याकडे सुधारस बनवला असतो. अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. त्याचबरोबर चवीला आंबट गोड असा असतो. बऱ्याच वेळा जास्तीचे उपवास करून आपले पोट बिघडतं किंवा बऱ्याच जणांना उपवासाच्या पदार्थाचा सुद्धा त्रास होतो. तेव्हा तुम्ही जर हा शांत सुधारस जर पिलात तर तुमच्या पोटाला सुद्धा थंडावा मिळतो आणि तुम्ही खाल्लेले उपवासाचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्हाला पचायला व्यवस्थित पचत असतात. आता हे सुधारस कसं बनवायचं ते देखील मी तुम्हाला सांगते. 1 वाटी साखर घेतल्यास पाऊण वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. ते पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये उकळायचं आहे. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत पाणी आपल्याला उकळायचं आहे. आणि हे पाक वगैरे बिलकुल बनवायचा नाही. साखर पूर्णपणे विरघळली की पाण्यावर थोडीशी बुडबुडी यायला लागतील आणि थोडंसं तुम्ही त्या चमच्याने घेतलं की हलकंसं तुमच्या बोटावर चिटकायला लागेल. लगेच गॅस बंद करायचा. आवडीनुसार सुद्धा तुम्हाला यामध्ये केळी, सफरचंद, अननस किंवा आंबा यासारखे फळं बारीक चिरून टाकू शकतात. आणि हे तुम्हाला साखरेचे पाणी उकळून घेतलेले आहे त्यामध्ये हलकंसं चिकट जे खाली उतरू लागतं. चवीनुसार किंचित मीठ टाकायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे गोड पदार्थामध्ये किंचित मीठ टाकलं की तो पदार्थ अतिशय चवदार लागतो. त्याचबरोबर 1 चमचा रस आपल्याला टाकायचा आहे. बिया जाता कामा नये. त्याचबरोबर चांगला फ्लेवर यासाठी तुम्ही वेलची पूड, त्याचबरोबर जर यापैकी काही उपलब्ध असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता. सुधारसमध्ये खरं महत्त्व आहे तर लिंबू आणि साखरेचं. पण यापैकी जर तुमच्याकडे काजू, बदाम, मनुके किंवा पिस्ता वगैरे असेल तर तेही तुम्ही साधू टाकू शकता. नसेल तर तुम्ही फक्त मीठ आणि लिंबू हे सुद्धा टाकू शकता. आणि फळं जे उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही टाकून हे करू शकतात. सफरचंद सुद्धा टाकू शकता. बघा, फळांचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रकारचं फळ वापरून तुम्ही हे सुधारस बारीक चिरून मिक्स करू शकता आणि ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा, तुम्ही सुधारस नक्की बनवा आणि डायरेक्ट चमच्याने सुद्धा हा खाऊ शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता. आता या दिवशी काय करायचं आणि काय नाही करायचं बघा. आता अधिक महिन्यामधील संकष्ट चतुर्थी आहे, तर या संकष्ट चतुर्थीला विशेष कोणत्या गोष्टी करणं टाळावं. या दिवशी शक्यतो खोटं बोलणं टाळावं, फसवणूक करणं टाळावं किंवा कोणाचा अपमान करणं टाळावं. घरात वादविवाद, भांडण, राग, कटू शब्द बोलणं टाळावं. उपवास करत असाल तर तामसी अन्नपदार्थ, मांसाहार वर्ज्य करावा. व्यसनापासून दूर राहावं. कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने आपल्या दारातून परत पाठवू नये. शक्य असेल तेवढी मदत करावी. अन्नदान जरूर करावं. देवपूजा करताना काही गडबडीत करू नये. अजिबात श्रद्धेने पूजा आणि मनापासून करावी. 2. चंद्राला अर्घ्य देताना मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे गणराया, माझ्या जीवनातील जे सर्व अडचणी, दुःख आहेत त्या माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. त्या सर्व दुःख अडचणी दूर करा. सुख, समृद्धी, आयुष्य, समृद्धी माझ्या घरात नांदू दे. हे बाप्पासमोर सुद्धा बोलू शकता किंवा चंद्राला अर्घ्य देताना सुद्धा तुम्ही बोलू शकतात. अर्घ्य देताना चंद्राचा जो मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं, फळदान करावं, वस्त्रदान करावं अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला पुण्य फळ मिळत असते. पूजा झाल्यानंतर आपल्याला शक्तीनुसार गरजू आणि गरीब व्यक्तींना सुद्धा त्यांच्या उपयुक्तेच्या वस्तू सुद्धा दान करायच्या आहेत. आता 3. चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांची आरती करण्यापूर्वी उपवास अजिबात सोडू नका. संकष्टी व्रतात चंद्रदर्शनाला विशेष असं महत्त्व आहे, म्हणून चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडावा. त्याचबरोबर या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. मत्सर, राग, द्वेष ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तितकं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे फक्त धनप्राप्ती किंवा इच्छापूर्ती व्हावी म्हणून पूजा करू नका, तर गणपती बाप्पावरील श्रद्धा, विश्वास आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणून मनाची शांती यासाठी आपल्याला हे कर्म करायचं आहे. आता अनेक जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात, पण फक्त उपवास करून उपयोग नाही, तर श्रद्धा आणि भक्ती असणे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, अधिक मासातील संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व असल्याने सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करणं. जर तुम्हाला विधिवत पूजा करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.